आज या 22 तारखेला आपण हे कोर्टात आमच्या गावाची सिद्धेश्वर मंदिराची तारीख होती. पहिल्यापासून आमचं जे मंदिर सिद्धेश्वरवाडी, आमच्या गावाला या मंदिरापासून नाव आहे, मंदिरावरनं सिद्धेश्वरवाडी. आणि त्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी चेंज रिपोर्ट सादर केला होता. म्हणजे गावातून त्या ठिकाणी मंदिरावर सुयोग्य व्यवस्थापन झालं पाहिजे, मंदिरावर व्यवस्थित त्या ठिकाणी मंदिराच्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या पाहिजे, याच्यासाठी आम्ही विश्वस्त मंडळ नेमलं होतं. तर त्याच्यात काही पारनेरचे 1-2 लोक होते की त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला 1-2 लोक आमचे त्या ठिकाणी घेण्यात यावी. परंतु कोर्टाच्या आदेशानुसार कोर्टाने सांगितलं होतं की सिद्धेश्वरवाडी ग्रामस्थांमधूनच तुम्ही त्या ठिकाणी विश्वस्त नेमायचे, असं आम्हाला कोर्टाने डायरेक्शन दिले होते. त्यांची आम्ही मागणी पूर्ण केली नाही, आम्ही कोर्टाच्या हिशोबाने पूर्ण केली. तर त्यांचं म्हणणं होतं की आमची 2 घ्या, म्हणून आम्ही त्यांना घेतलं नाही. तर त्याचं राग मनात धरून त्यांनी कोर्टात त्याच्या विरुद्ध हे केले, ॲलिगेशन्स केले. आमच्या गावातील काही म्हणजे जे पुजारी म्हणतात, स्वयंघोषित पुजारी, ते पुजारी नाही आहेत, ते झाडं लोटसफाई कामगार आहेत, त्यांना हाताशी धरून गावातील सगळे कागदपत्र काय असेल ते त्यांनी घेऊन त्याच्यात त्यांनी तिथं हे केलं आहे, अर्ज केला आहे की आम्हाला पण याच्यामध्ये हे मंदिर आमच्या ताब्यात आहे, असं आहे तसं. परंतु आमच्याकडे 857चे सगळे उतारे आहेत, गावाच्या पूर्वीपासूनचे नकाशे आहेत. सगळ्या त्या नकाशामध्ये हे मंदिर सिद्धेश्वरवाडी म्हणजे हे सिद्धेश्वर हद्दीमध्येच आहे, असं आम्ही संपूर्ण याचं तपासलेले आहे. त्यानुसार आम्ही जी पण आमची प्रक्रिया आहे ही कोर्टाच्या न्यायानुसार चालणार आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की न्यायदेवता आम्हाला न्याय देणार. आता समोरच्यांचं नेमकं म्हणणं काय, नेमका त्याने उपोषणाचा हत्यार का उपसलं? त्यांनी ते म्हणले की ही ग्रामसभा खोटी आहे, यांनी सिद्धेश्वर मंदिराला नोंद लावलेली आहे ती खोटी आहे, मंदिराची ग्रामपंचायतला जी नोंद आहे ही खोटी आहे. परंतु त्यांनी नोंद लावली आता 10व्या महिन्यात नगरपंचायतला. आमच्या वाडीत 1975ला आमचे गाव स्वतंत्र झालं, तेव्हापासून मंदिराची नोंद आमच्या गावाकडे 1989ला त्याची पहिल्यांदा नोंद आमच्या ग्रामपंचायत या दप्तरी आहे. आणि त्यांचं म्हणणं की नोंद खोटी आहे, ही रद्द करण्यात यावी, असं त्यांच्या म्हणण्यानुसार नाही ना रद्द होणार. आणि बाकी त्यांचे म्हणणं आहे की ग्रामसभा यांनी ब्रोकर्स घेतले, आमच्या गावातील कोणाचंही त्याचे ऑब्जेक्शन नाही. हे गावाबाहेरचे लोक आहे, गावातले लोक बोलतील ना. आणि आम्ही कोर्टात सगळे सादर केलेले आहेत पुरावे, सगळे त्याचे प्रोव्हिजन्स, अजेंडा काय आहे ते सर्व आम्ही कागदपत्र कोर्टात सादर केलेले आहेत. तुमची आता शेवट भूमिका कशी, म्हणजे काय तुमचं म्हणणं काय? ग्रामस्थ निर्णयावर ठाम आहे, मंदिर आहे आमच्या गावचंच आहे आणि आमच्या गावच्या हद्दीतच राहणार. त्याच्यासाठी आम्ही गावकरी म्हणजे आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून मंदिर कुठल्याही परिस्थितीत आमच्याकडंच राहील त्याच्यासाठी प्रयत्न करणार. म्हणजे ऑलरेडी आहेच आणि आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे.